आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे। शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नेते, उपनेते यांच्यासह सर्व महत्त्वाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत या बैठकीमध्ये खलबतं होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीबाबत नेत्यांची असलेली नाराजी आणि गेल्या काही दिवसात नेत्यांनी काही केलेली वक्तव्य याबाबत भूमिका एकनाथ शिंदे स्पष्ट करतील। आणखीन माहिती शुभम उमाळे आपल्याला देतात। शुभम, कविता, खरं तर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्या तातडीची बैठक त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवलेली आहे आणि अशामध्येच पाहायला गेलं तर 30 तारीख हे विधान परिषदेची फॉर्म भरण्यासाठीची उमेदवारांची शेवटची तारीख आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीत विधान परिषदेवरची खलबतं जी आहेत शिवसेना पक्षातली ते समजून येतील। इतकंच नव्हे तर शिवसेना हा तिसरा देखील उमेदवार रिंगणात देऊ शकतं महाविकास आघाडीच्या विरोधात, याबद्दल देखील उद्या चर्चा होईल। तर मात्र एकीकडे संजय गायकवाड यांनी केलेलं संजय गायकवाड यांचं वक्तव्य असेल किंवा मग येणाऱ्या 12 मे रोजी ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होतील या सर्व अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी बोलवलेली आहे। दुसरीकडे मिसिंग लिंकचं उद्घाटन जे आहे ते देखील 1 मे रोजी होणार आहे। तर त्याबद्दल देखील ज्याप्रमाणे महायुती सरकारने ही कामं केलेली आहेत तर ते आपल्या मतदारसंघात सांगा, असे वेगवेगळे कामांसाठी जे आहे एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवलेली आहे जी उद्या कॅबिनेट बैठकीनंतर नंदनवन या ठिकाणी होणार आहे। धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।